महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईमध्ये खासदारांची बैठक बोलवलेली होती। त्या खासदाराला 3 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित खासदार हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते। जे प्रत्यक्ष उपस्थित होते त्यापैकी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे होते। भाऊ, काल तुम्ही मुंबईत गेला होतात, काय झालं नेमकं बैठकीत? काही नाही, आम्ही तिघं उपस्थित होतो। नंतर संजय दिना पाटील साहेब आले, 14 जण उपस्थित होतो आणि बाकीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंगला आले होते। पण बैठकीत तुमची काय चर्चा झाली? साहेबांनी काय संदेश दिला, काय आदेश दिले? काही नाही, एकतर ह्या कर्जमाफी जी राज्य शासनाने घोषित केली त्याबाबत अटी शर्ती खूप आहेत, त्याच्यामुळे खूप लोक त्याच्यात बसणार नाही। त्याबाबत लोकभावना जागृत करणे, कांद्याचे भाव खूप कमी झालेले आहेत त्याच्याबाबत चर्चा झाली आणि महत्त्वाचं म्हणजे आता जो पाऊस उशीर होतोय त्यामुळे जी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे त्याबाबत काही बऱ्याच वेळ त्याच्यावर चर्चा झाली आणि मग नंतर राजकीय चर्चा अशी काही झाली नाही, परंतु सगळ्यांचा विश्वास त्यांच्यावर आहे आणि माझाही विश्वास तुमच्यावर आहे असं ते बोलले। पण उद्धव साहेब असं म्हटल्याची माहिती मिळते की आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्की माझा येणार आहे। नाही, असं काही म्हटले नाही, मी असं काही ऐकलं नाही। पण तुम्ही 3 जण प्रत्यक्ष होतात, काय काय चर्चा झाली? म्हणजे एवढ्यावर तर चर्चा झाली नसणार। निश्चितच ऑपरेशन टायगर विषयी तुमची बैठक बोलवलेली होती, त्याच विषयी चर्चा झाली असणार आहे। नाही, ऑपरेशन टायगरवर चर्चा झालीच नाही, कारण जर सगळेच ऑनलाईन काय हजर झाले आणि सगळेच हजर झाल्यामुळे मग ऑपरेशन टायगरची चर्चा अशी काही खूप काही चर्चा झाली नाही। फक्त एकच आहे की माझा विश्वास तुमच्यावर आहे आणि तुम्ही सगळे हजर आहात म्हणजे तुमचाही विश्वास माझ्यावर आहे असं साहेब बोलले। पण जे बाळासाहेबांना सोडून गेले त्यांना पश्चाताप होईल, अजूनही ज्यांना जायचं त्यांनी जावं, असं नाही, असं काही बोलले नाही, अशी काही चर्चा झाली। पण मग पुन्हा एकदा 7 खासदार आणि काही आमदार हे शिंदेच्या संपर्कामध्ये आहे, एक वेगळा गट स्थापन करणार आहेत खासदार, इथपर्यंत चर्चा आहे। नाही, मला तर त्याच्यातली माहिती नाही। मी रात्री घरी आलोय, आज मी मतदारसंघातच आहे, मला माहित नाही। तुम्हाला वैयक्तिक उद्धव साहेबांनी काय विचारलं? नाही, उद्धव साहेब जनरलच सगळा हा विषय होता, तो जनरलच होता, असं वैयक्तिक काही बोलायचं काही कारण नव्हतं। कांद्याच्या भावाबद्दल विचारलं, पाण्याची परिस्थिती विचारली आणि आता मी हजरच होतो, त्याच्यावर अविश्वास दाखवायचं काही कारणच नव्हतं। पण मग एवढं जर कॅज्युअल होतं तर फोनवर देखील ते विचारू शकले असते। खासदारांना स्वतंत्र मुंबईमध्ये बोलवलं, स्वतंत्र बैठक झाली, निश्चितच काही ना काही घडतंय पक्षामध्ये, आता ते समोर पण येत आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते सांगतायत की खासदार आमदारांच्या संपर्कामध्ये आहेत आणि लवकरच ते पक्षामध्ये पण येणार आहेत, वेगळा गट स्थापन करणार आहेत। माझ्या माहितीप्रमाणे तर जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगतो, मला काही माहित नाही, माझ्याशी काही संपर्क कुणाचा नाही। पण मग राऊत साहेबांनी काय सूचना केल्या तुम्हाला या बैठकीमध्ये? नाही, राऊत साहेब फक्त होते तिथे, राऊत साहेब काही बोलले नाही आणि मग नंतर प्रेसला येऊन राऊत साहेब जे बोलायचे ते प्रेस समोर बोलले। साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्याकडनं काय त्यांना प्रतिसाद देण्यात आला? आता विश्वास आहे, त्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि मग आमचाही त्यांच्यावर विश्वास आहे, पक्षावर विश्वास आहे, म्हणूनच आम्ही तिथं आहोत असं माझं मत आहे। पण मग जे ऑनलाईन होते त्यांचं काय? ते बोलले सगळ्यांनी, त्यांनी कोणी सांगितलं की काय अडचणी आहेत आणि मग आम्ही येतो, मग 1-2 दिवसात, कोणी सांगितलं 2 दिवसात येतो, कोणी सांगितलं 3 दिवसात येतो, काही निवडणूक चालू आहे ती निवडणूक झाल्यानंतर येतो, असं सगळं बोलणं झालं। पण मग तुम्हाला इतर पक्षामधनं कोणी कोणी संपर्क साधला आतापर्यंत? माझ्याकडे कोणी आलेलं नाही, आजपर्यंत माझ्याकडे कोणी संपर्क साधायला आलेलं नाही, मी कुठं गेलेलो नाही। पक्षामध्ये नेमकी ही खतखत काय आहे? हा दुरावा का निर्माण होतोय पक्षप्रमुख आणि खासदारांमध्ये किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये? मला असं वाटत नाही काही दुरावा आहे म्हणून, प्रत्येकाच्या विचार करायची पद्धती वेगळी असेल, परंतु दुरावा राहायचं काही कारण नाहीये, दुरावा तर काही नाहीये कुणाचा कुणामध्ये। खासदार पक्षप्रमुखांना भेटणं टाळत आहेत, ऑनलाईन उपस्थित राहत आहेत किंवा काही वेगळी कारणं देखील सांगतायत? नाही, आता मला काय सांगता येणार, मी माझ्यापुरतं बोलू शकतो। मी मिटिंगला गेलो होतो, त्याच्यामुळे मग आता मी कसं सांगू ते का बरं आले नाही? त्यांनी वैयक्तिक अडचणी सांगितल्या, काही 2 जणांनी दवाखान्याच्या अडचणी होत्या, 2 जणांनी वैयक्तिक अडचणी सांगितल्या, त्याच्यामुळे मला तर काही सांगता येणार नाही।
साहेबांनी तुम्हाला विचारलं असेल ना, तुम्हाला कोणी संपर्क साधला का याबाबत? मला काहीच विचारलं नाही, त्याबाबत माझ्याशी काही बोलले नाही. पण मग कोणाकोणाला काय काय बोलले? आता आम्ही एवढेच जण होतो, आता सगळ्यांनी जनरलच बोलत होतो, असं वैयक्तिक कुणाशी चर्चा झाली नाही. ज्याला वाटेल तिथं बोलत होतं फक्त. किती वेळ बैठक चालली साधारण? बैठक जवळपास 2 तास चालली. पण मग 2-2.5 तास फक्त एवढंच बोलणं झालं तुमचं? हा, मग आता काही लोकांशी संपर्क साधण्याला काही वेळ गेला, मग त्याच्यात काही थोडा वेळ गेला, मग कुणी आलं, कुणी जॉईन झाल्यावर कुणाचं डिस्कनेक्ट झालं, असं करता करता एक अर्धा-पाऊण तास तर त्याच्यातच गेला ना. सगळे जॉईन होऊन सगळे मीटिंग व्यवस्थित चालू होईपर्यंत तर तेवढा वेळ गेलाच. आता शिवसेनेचा वर्धापन दिन 2-3 दिवसांनी येतोय आणि अशा वेळेस शिवसेनेमध्ये अशा स्वरूपाचं वातावरण बघायला मिळतंय. काय वाटतं तुम्हाला? नाही, मी आता तेच सांगतोय की झाल्यावर बोलणं वेगळं, परंतु याच्यात आमची विश्वासार्हता संपत चाललेली आहे असं मला वाटतं. म्हणजे खासदारांची? हां, मग आता जर जाणार नसले तरी विश्वासार्हता संपत चालली, तेच प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याच वावड्या उठत आहेत. थोडं विषण्ण मन झाल्यासारखं वाटतं मला. पण याला जबाबदार कोण आहे? आता मला कसं सांगता येईल कोण जबाबदार आहे, पण हे चालू आहे, हे चुकीचं आहे असं मला वाटतं. पण मग ह्या वावड्या कोण उठवतोय, अफवा कोण पसरवतोय? तर मला माहित असतं तर मी काही बोललो असतो, आता मलाच माहित नाही तर मी काय बोलणार आहे. तुमचा एवढा अनुभव पाहता, तुम्ही प्रत्यक्ष पक्षामध्ये आहात, तुम्हाला काही ना काही कुणकुण तर लागलीच असेल. उद्धव साहेब काल असं म्हटल्याचंही कळतंय की 4 वर्षापूर्वी जी फूट झाली होती त्याची कुणकुण मला आधीच लागलेली होती. नाही, असं काहीच बोललेलं नाहीये. या गोष्टी अजिबात चुकीच्या आहेत, असंही ते काही बोलले नाहीत. 4 वर्षाचाही विषय नाही झाला, कुणाचाही विषय निघाला नाही. जनरल आपल्या पक्षाचे आपले खासदार, त्यांच्या अडचणी काय आहे, त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, माझा विश्वास त्यांच्यावर आहे आणि आपल्याला एकत्र काम करायचं आहे, एवढं ते बोलले. आता भविष्यात तुम्हाला इतर पक्षाकडनं जर काही बोलवणं आलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे? नाही, मी पहिल्यापासून सांगतोय, परत सांगतोय आणि आजही सांगतो तर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत या पक्षात आहे. साहेबांना काल हाच विश्वास देऊन आला तुम्ही? नाही, साहेबांनी मला विचारलंच नाही, त्यांना विश्वास असावा माझ्यावर म्हणून त्यांनी विचारलं नाही मला. हे आहेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. त्यांचं म्हणणं आहे काल जी बैठक बोलवण्यात आलेली होती ती औपचारिक स्वरूपाची होती. साधारणतः 2 तास ही बैठक पार पडली. मात्र त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एक शब्द वापरला की माझा तुमच्यावर विश्वास आहे. मात्र 3च खासदार प्रत्यक्षरित्या तिथे उपस्थित होते. उर्वरित काही खासदार हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकं काय शिवसेनेमध्ये घडतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. राजाभाऊ वाजे सुरुवातीपासूनच मी पक्षातून कुठे जाणार नाही हे जरी सांगत असले तरी इतर खासदारांचं काय, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, सिन्नर, नाशिक.